नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यातल्या मांजरीतून बातमी आहे। विविध मागण्यांकरता मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। गेले 14 दिवस हे विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत। याच आंदोलनासंदर्भात शिष्टमंडळाशी चर्चा करून झाल्यावर नरहरी झिरवळ आणि अशोक उईके हे आंदोलनस्थळी भेट देण्याकरता आले। यावेळी नरहरी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलेला आहे। तुम्ही खाऊन पिऊन आंदोलन करा असा अजब सल्ला झिरवळांनी आंदोलकांना दिलाय। तसंच मी जे आंदोलन करायचो त्यावेळी चोरून खात होतो आणि आंदोलन करत होतो असंही विधान झिरवळांनी केलंय। मात्र हे सांगत असतानाच आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांनी झिरवळांनाही उत्तर दिलं, आम्ही खाऊन पिऊन आंदोलन करायचं असतं तर तुम्ही तर आले नसते असा टोला विद्यार्थ्यांनी झिरवळांना लगावला आहे। पहिली माझी कळकळीची विनंती आहे की आंदोलन चालू ठेवा, फक्त जेवण करून आंदोलन करा ना। गांधी तत्वाप्रमाणे आपण करतो, आंदोलन अनेक होतात, पण काय म्हणून आपण आपल्या जीवाची अशी जी अवहेलना करतो। साहेब खाऊन आंदोलन केलं असतं तुम्ही आजपर्यंत इथं आलेच नसते। नाही, असं नाही होत, असं नाही होत। अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात। मी अनेक आंदोलनं मी सुद्धा स्वतः केलेत। मी टोलच्या संदर्भातलं आंदोलन, अमक्याचे आंदोलन चोरून लपून काही खायचो, दाखवायचो फक्त अमरण। तर तुम्ही ज्या आता प्रकृत्या जर बघितल्या तर एवढी वाईट अवस्था आपल्या शरीराची करू नये अशी माझी अगदी हात जोडून त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे। पण पुण्यातल्या मांजरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघालेला नाहीच आहे। पुण्यामध्ये गेल्या 14 दिवसांपासून विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत। बुधवारी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि नरहरी झिरवळ यांनी आंदोलन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती, त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली, पण यातून तोडगा काही निघाला नाही। दरम्यान विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशाच्या अटी आणि शर्थींवरून सुरू असलेल्या उपोषणावर प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामध्ये सकारात्मक चर्चा झाली। 18 आणि 19 तारखेलाही विद्यार्थ्यांसोबत चर्चा झाली होती। बैठकीत विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली। बैठकीमध्ये झालेल्या चर्चेचे मिनिट्सही विद्यार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली। काही तांत्रिक बाबींसाठी विद्यार्थ्यांनी 2 दिवसांची वेळ मागितलेली आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये वसतिगृह प्रवेशाबाबतची SOP जाहीर केली जाणार आहे। तसंच बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांची माहितीही घेतली जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी गैरसमज दूर करावा असं आवाहन अशोक उईके यांनी केलं। आंदोलनावर तोडगा निघालेला नसल्यानं आंदोलन अजूनही सुरूच आहे। त्या सर्व विद्यार्थ्यांचा पालक म्हणून चर्चा केली असता आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सकारात्मक समर्थन दिलं। सोबतच त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण आज 2-3 दिवस आज काही विद्यार्थी बसणार आहे, त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक पॉलिसी तयार होईल। त्या विद्यार्थ्यांचे मत आणि पॉलिसी आल्यानंतर आम्ही मंत्रालयामध्ये सर्व सचिवांना सचिवासोबत चर्चा करून एक नवीन वेळापत्रक कसं तयार होईल ते वेळापत्रक घेऊन आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत येणार। मांजरीला गेले होते आदिवासी विद्यार्थ्यांची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी भेट घेतली। मंत्री नरहरी झिरवळ सुद्धा तिथे होते। विद्यार्थ्यांशी संवाद साधत उपोषण सोडण्याची विनंती त्यांनी केली। त्यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या आंदोलनाबाबत मंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चाही केली। या सगळ्याबाबत आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। नेमकी चर्चा काय झाली तुमची या सगळ्या जे 14-15 मागण्या आमच्या, प्रत्येक मागणीवर अर्धा तास चर्चा झाली, बरोबर। त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सुचवल्या, आम्ही काही गोष्टी सुचवल्या आणि पुढील 2 दिवसामध्ये आम्ही मार्ग काढतो असं ते बोलले। का 2 दिवसांचा का कालावधी घेतला, नेमकं कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी त्या याद्या गोळा करणे, जे बोगस लोक आहेत त्यांच्या ज्या याद्या आहेत किंवा भरती कशी करायची किंवा दुसरे जे मुद्दे महत्त्वाचे 14 मुद्दे त्याच्यासाठी त्यांना वेळ पाहिजे, कारण का तो एका विभागाचा विषय नाही। किती मुद्द्यांवर ही सगळी चर्चा झाली आणि कोणत्या मुद्द्यावर सरकार अडून बसलं होतं आणि तुम्ही देखील सकारात्मक असण्याच्या बाबतीमध्ये तुमच्या काय त्या सगळ्यामध्ये भूमिका होती? सरकार त्या GR वर अडून बसलं होतं। GR त्यांनी आज बोलले की रद्द करतो आणि बाकीचे जे इश्यू होती त्यांच्याबद्दल त्यांना एवढं गांभीर्य नव्हतं, तर आज त्यांना आम्ही ते पटवून दिले की हे का बरोबर आहे। तर त्याच्याबद्दल ते म्हणते का ते बोलले की आज 2 दिवसात आम्ही करतो असं। तुम्ही त्यांना वेळ दिला?
जर 2 दिवसामध्ये सरकारने तुमचं ऐकलं नाही तर त्याच्या पुढची भूमिका काय असेल? त्याच्या पुढची भूमिका ही आम्ही जी आमची कोर कमिटी आहे, आंदोलन कमिटी किंवा महाराष्ट्रातले जे लोक आहे, ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झाले, उदाहरणार्थ संगमनेर किंवा ठाणे किंवा असं उल्हासनगर, नाशिक, सगळ्या मुलांना विश्वासात घेऊन पूर्ण महाराष्ट्रातल्या त्यानंतर आंदोलनाची भूमिका ठरवली जाईल. सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि आता विद्यार्थी देखील समाधानी आहे, त्यांच्या बोलण्यातून वाटतंय. त्यामुळे 2 दिवसामध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे आणि जर तोडगा निघाला नाही तर मात्र उपोषणावर ठाम असल्याची भूमिका जी आहे ती विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येते. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, मांजरी.